पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण करा. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवरती कारवाई करण्याचं स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचे निर्देश. छत्रपती संभाजीनगर शहरातील मोती कारंजा, गांधीनगर, औषधी भवन, दुलादुलन चौक, संभाजीपेठ, नाथ मार्केट आणि सेना भवन परिसरातील नाले सफाई कामांची स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या नालेसफाई कामाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पाहणी दरम्यान नालेसफाईचे सुमारे 50% काम पूर्ण झालं असून उर्वरित 50% काम अद्याप बाकी असल्याचं निदर्शनास आलं. पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाईची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकणारे व सांडपाणी सोडणाऱ्या नागरिकांवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. मोती कारंजा, गांधीनगर, औषधी भवन आणि नाथ मार्केट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचंही सांगण्यात आलं असून त्याद्वारे नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवरती लक्ष ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात पाणी तुंबणं, नागरिकांना होणारा त्रास आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाईची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांवरती जाळ्या बसवणं, नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करणं आणि पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे, उपअभियंता आरती नवगिरे, सहाय्यक आयुक्त रमेश मोरे आदींची उपस्थिती होती. शहरात स्वच्छता, सुशोभीकरण राखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू असून नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. आज संभाजीनगर शहरातले नाले सफाईला पाहणी केली. पाहणी करताना दिसत आलं की 3 वेळेस जाऊन आलंय. आता तिसरा माझी वेळ आहे. त्यांना 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे. अजून मी समाधानी नाही आहे. 50% सफाई झालेली आहे, 50% तिथंच कचरा पडलेला आहे. त्यांना आदेश दिले, तुम्ही 1 आठवडा साफ नाही केलं तर मग तुमच्यावर काहीतरी कारवाई होईल. त्यांनी 3-4 दिवसाचा वेळ मागितलेला आहे. नाही केलं त्यांच्यावर कारवाई केली. म्हणजे अधिकारी प्रशासनाचा पदाधिकाऱ्यांचं ऐकत नसल्याचा आरोप आपण करणार आहेत का? म्हणजे नाही, असं काही नाही आहे. असं काही नाही आहे. काय ते साफ करू लागले लोक, परत आणून टाकू लागले. साफ केलं की परत येऊ लागले. यासाठी आता आम्ही तिथं नवीन 3 पार्टिशन टाकणार आहे. एक मोती कारंजाला लावणार आहे, एक गांधीनगरला लावणार आहे और एक नाथ मार्केटला लावणार आहे. 3 जागी पार्टिशन नवीन लावणार आहे. पण त्या पार्टिशनमुळे तिथली घाण तिथंच थांबेल. औषधी वनची एकदम औषधी वनचा खालचा साफ झालेला आहे म्हणून त्यासाठी घाण तिथं थांबते, कचरा. त्याच्यानंतर नाथ मार्केट आहे, सेना भवन आहे, तिथल्या खालची सगळी साफसफाई झालेली नाही आहे. त्यांना आपण 2 दिवसाचा नोटीस दिलेली आहे. 2 दिवसात नाही साफ झालं तर मग त्यांच्यावर कारवाई करू आपण. सगळं नाल्यात सोडलेलं आहे. त्यांना कारवाई करायचे आदेश दिले आपण. 3 दिवसात त्यांनी कारवाई नाही केली तर मग त्यांच्यावर फाईन करायला सांगितलं. मान्सून पावसाचं आगमन झालं नाही, मग असं म्हणता येईल का की पाऊस जर आला असता तर पावसाने स्वच्छ झाले असते नाले दरवर्षी? असं होणार नाही आहे. बघा, 25 वर्षात जे झालं नाही, संभाजीनगरचे A to Z नाल्याची मी पाहणी केलेली आहे. त्याच्यामध्ये की 50% झालेलं आहे. कधी न होणारा काम होऊ लागलं आहे. असं नाही की नाही झालं. 25 वर्षात काय होतं, तिथलं काढायचं तिथंच लावायचं, तिथलं काढायचं तिथंच लावायचं. आता एक नाल्यावर 25, 33 ट्रॅक्टर चालू आहे, तरी बी ती घाण निघत नाही. का तर 25 वर्षाची घाण आहे, ती निघायला वेळ लागेल ना त्याला. ठीक आहे, कसं आहे, अधिकाऱ्याला पण वॉर्निंग दिली, नाही झालं तर मग तुमच्यावर कारवाई होईल. तुम्ही मग मला सांगायचं नाही. मग मी स्टँडिंगमध्ये निर्णय घेईल. तुमच्यावर कारवाई झाली तर मला सांगायचं नाही. तर त्यांना एक 8 दिवसाचा वेळ दिला आपण. 8 दिवसात नाही झालं तर मग त्यांच्यावर कारवाई करणार. मी सोडणार कोणाला नाही. काम पाहिजे मला. जनतेने मला निवडून दिलं आहे. संभाजीनगरचा विकास करायचा आहे. विकास करायचा, नाले सफाई व्हायलाच पाहिजे. ते कधी नाही झाले 25 वर्षात, आता होणार आहे ते. नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना विनंती करणार, जे नाल्यामध्ये तुम्ही पाणी सोडलेलं आहे ते कनेक्शन करून घ्यावे. न केल्यास तुमच्यावर कारवाई करील, दंड होईल.
महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सुखना नदीवरील अतिक्रमण हटवल्यानंतर आता खाम नदीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात यावी असे निर्देश स्थायी समिती सभापती अनिल मकरे यांनी प्रशासनाला दिले असून नदीपात्रातील अतिक्रमण काढणार असल्याचा इशारा त्यांनी एडीएन सोबत बोलताना दिला आहे. पूर्ण सुकना नदीवरचे अतिक्रमण काढलेले आणि 24 तासात काढले. तिथं तिथं विजिट दिली मी, तिथे तिथं आदेश दिले, ते झालेले आहे. काही भागात राहिलेले आहे, बिलाल कॉलनी आहे वगैरे वगैरे आहे. त्यांना मी आवाहन करतो, मी तुम्ही जे जे अतिक्रमण असेल ते काढून घ्या. मग पाऊस आला आणि तुफान आला तर वाहून गेले तर आम्ही त्याची जिम्मेदारी नाही घेणार. खाम नदीवरच्या काठावरचे लोक हो, खाम नदीवर काढावंच लागेल. सगळ्यांनी काढले, तुम्ही काढा ना. तर बिलाल कॉलनीमध्ये आता पाऊस आला तर रस्ता बंद होत जातो, तिकडं तर काढायलाच पाहिजे ना. प्रशासनाला मी आदेश देतो की ते जाऊन सर्वे करून त्याच्यावर कारवाई करायला. आता मोठमोठे जे नाले त्याला आता कॅमेरे लावणार आहे 2 दिवसात. कॅमेरा लावल्यानंतर आम्हाला माहीत पडेल कोण कचरा टाकतो, कचरा वाहून येतो. हे दिसायलासाठी आपण कॅमेरे लावले. आता आणि असे कोणते महत्वाचे नाले आहेत? आहे ना, मोती कारंजाला लावणार आपण, गांधीनगर लावणार आहे, आणि तिसरा आहे तर इथं लावणार आहे. नाही औषधी बोलला. आणि चौथा इथं लावणार आहे आपण, जनता बाजार, नाथ मार्केट. म्हणजे प्रशासन कडी नजर राहणार आहे आता कचरा फेकणाऱ्या किंवा नाल्यामध्ये जे काय चाललं खरं माहीत पडेल ना. ते सांगतात आम्ही उचललं पण परत आले. तर एक कॅमेरा लागल्यानंतर सगळं आम्हाला दिसेल ना. दूध का दूध, पाणी का पाणी हो जाएगा. खरं कोण आहे खोटं कोण आहे दिसेल ना ते कॅमेरा लागल्यानंतर. आणि सगळ्यांना दिसेल महापालिकेत काय चाललं म्हणून. मला एकट्याला नाही, ते सगळ्यांना दिसणार ना. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.